नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपक। आजची जी स्टोरी आहे तर असाच एका जणाचा वैयक्तिक अनुभव आहे। तर तुम्हाला स्टोरी आम्ही सांगूच, पण याआधी की कमेंटमध्ये बरेचसे लोकांची अशी नाराजी दिसून येते की ते म्हणतात की बा सगळे भूत वगैरे मला एकट्याला दिसतात का? तर मला एकट्याला नाहीच दिसत, पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की जे लोक आम्हाला स्टोरी सांगतात तर ते लोक 100-150 किलोमीटर अशा अंतरावरती राहतात आणि काही कारणामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही किंवा ते आमच्यापर्यंत येऊ शकत नाही। तर ते त्यांचे जे वैयक्तिक अनुभव आहेत तर ते आम्हाला फोनच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि तोच अनुभव एक स्टोरी, जसं की बा आतापर्यंत जे तुम्ही व्हिडिओ बघितले की एक एंटरटेनमेंट मधून, समजा एक एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा तुम्ही असे ते बघितले असतील, तर त्याचप्रमाणे आम्ही असे व्हिडिओ याच्या पुढेही आम्ही टाकू। आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो पण एक स्पेशल व्हिडिओ आहे आणि जसं की लोक फोनच्या माध्यमातून आम्हाला स्टोऱ्या कळवतात त्याच आम्ही या चॅनलमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर याच्यामध्ये की मला एक असा या ज्या अशा हॉरर गोष्टी असतात आपण एखाद्याकडून ऐकतो, तर त्याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे, तर या गोष्टीची पूर्णपणे आम्ही अशी पडताळणी करूनच आम्ही हा व्हिडिओ आम्ही सांगतो। तर मला खूप असा गोष्टी ऐकण्याचा लहानपणापासूनच मला आवड आहे आणि असे की बा हे नेमकं खरं आहे की खोटं आहे, तर आम्ही खूप अशा जागांवरतीही आम्ही कॅमेरा घेऊन गेलेलो आहोत। मी, रतन भाऊ आणि आमची जी टीम आहे, आम्ही असे बरेचसे जागेवरती गेलो सुद्धा। तर आम्ही याच्यामध्ये अनुभव सुद्धा घेतलेले आहेत। तर त्याच्यामधला एक अनुभव असाच आहे की एका जागेवरती की बा गावापासून थोडं लांब म्हणजे 3 किलोमीटर अंतरावरती असा जंगल एरिया आहे की त्या जंगलामध्ये एक व्यक्ती फिरतो। व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीचं भूत फिरतो, तर त्याला मुंडकच नाही आहे, त्याचं धड फिरते, असं बरेचसे लोकांची त्या गावामध्ये अशी चर्चा आहे आणि त्या गावामध्ये बरेचशा लोकांच्या कडून त्यांचा एक वैयक्तिक असे विचार आम्ही जाणून घेतले। मग हे किती खरं आहे आणि किती खोटं आहे, तर हे आम्ही नेमकं त्या जागेवरती आम्ही खरं आहे की खोटं आहे हे जाणून घ्यायसाठी आम्ही गेलो। तर आमच्यासोबत तिथं एक असा अनुभव घडला की जास्ती वेळ न समजा 5 मिनिटं आम्ही असा कॅमेरा लावून आम्ही उभे होतो आणि चर्चा करत होतो आम्ही की बा या जागेवरतीच नेमके गावातले लोक म्हणतात की त्या व्यक्तीचं भूत आढळते, तर मग आपल्याला दिसणार की नाही दिसणार। आणि आमच्यातला एक जण त्याचा पूर्ण फोकस त्या कॅमेऱ्यावरती होता, मात्र आम्ही बाजूला उभे राहून चर्चा करत होतो। तर 5 मिनिटाच्याच वेळात कॅमेऱ्यामध्ये जेवढी आम्ही चार्जिंग करून आणली होती ते एकदम संपली होती। तर जो मुलगा कॅमेऱ्याकडे ज्याचा फोकस होता तो म्हणत होता की अरे कॅमेऱ्यामधली तर चार्जिंग एकदम खतम झाली, तुम्ही कॅमेरा चार्जिंग केला नाही का? तर कॅमेरा जो आहे तो रतन भाऊचा आहे, तर रतन भाऊ म्हणत की बा कॅमेरा तर मी माझ्या हाताने चार्जिंगला लावला होता आणि मी बघितलं होतं की कॅमेरा पूर्ण चार्ज झाला होता। तर असू शकते काही प्रॉब्लेम झाला असणार बॅटरी वगैरेचा, तर सेफ्टीसाठी दुसरी बॅटरी मी आणली आणि ते पण चार्जिंग करूनच आणली मी। तर ती बॅटरी काढून दुसरी बॅटरी कॅमेऱ्यामध्ये टाकली आणि तेही 5 मिनिटाच्या आतमध्ये एकदम चार्जिंग त्या बॅटरीची पण उतरली। तर मग नेमकं बा हे असं काय होते, तर आमच्या सगळ्यांच्या मोबाईलमधली सुद्धा चार्जिंग गायब होती। की आपण म्हणू शकतो आमची जी टीम होती ती 4-5 मित्राची होती, तर सगळ्यांच्या मोबाईलमधली चार्जिंग एकदम लगेच नाही जाऊ शकणार ना, त्याच्यातून दोघा तिघांची चला आपण एक विचार करू शकतो की दोघा तिघांच्या मोबाईलमधली चार्जिंग संपली असणार, तर एकदम सगळ्यांच्या मोबाईलमधली कशी संपली? आणि उन्हाळ्याचे दिवस, तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रातच्या टायमाला 11 वाजेपर्यंत गरम वाफा अशा आपल्याला जाणवतात। तर नेमकं त्या जागेवरती एवढं थंड वातावरण होतं
की असं वाटत होतं की हिवाळ्याचे दिवस आहेत की पावसाळ्याचे दिवस आहेत. या पद्धतचं तिथलचं वातावरण एकदम चेंज झालं होतं की खूप थंड वातावरण झालं होतं. तर आमच्यात 5 जणांमधला एक मित्र आहे, तर तो म्हणत होता की बा गावातल्या बरेचसे लोकांनी सांगितलं की या जागेवरती रातच्या टायमाला येणे आणि जाणे या उभं राहणे योग्य नाही आहे. तर आपण लगेच कॅमेरा वगैरे आपलं जमा करा आणि लगेच इथून निघून चला. तर आम्ही असाच हा अनुभव एक घेतलेला आहे. आम्ही तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पोहोचवतो की त्याच्यामध्ये किती खरं आहे किती खोटं आहे हे आम्ही नेमकं लोकांकडून जाणून घेतो. की एखादा व्यक्ती जर खोटा बोलत असेल तर त्याचे जे सांगायचे रिॲक्शन असतात तर तो खरा बोलते की खोटा बोलते हे आपल्याला दिसून येतात. कारण की जो व्यक्ती खोटा बोलते की त्याच्यासोबत काय घडलं काय नाही नेमकं त्याला हे माहिती नसते की नेमकं आता पुढे काय सांगावं. तर असेच हे लोकांसोबत जे घटना घडल्या त्यांचे जे वैयक्तिक विचार आहेत तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मला भूत दिसत नाही, लोकांसोबत ज्या घटना होतात ते इथं मी बसून तुम्हाला सांगतो. कारण की तुम्हाला जसं सांगितलं की काही कारणामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, ते आमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत. तर आजची जी स्टोरी आहे रतन भाऊ, तर आजची स्टोरी आहे काटा या गावची. की काटा गाव जे आहे तर त्या काटा गावला रेल्वे स्टेशन आहे. तर रेल्वे स्टेशन असल्यामुळे त्या गावाच्या आजूबाजूला पण अशी 4-5 गावं आहेत, पण असे 10-10, 12-12 किलोमीटर असे अंतरावरती ते गावं आहेत. तर त्या गावामध्ये स्टेशन जे आहे तर ते खूप म्हणजे असं छोटं स्टेशन आहे की तिथं 4 टाईम पॅसेंजरचे आहे. सकाळी 6चा टाईम आणि दुपारचा टाईम आहे, एक 6चा आहे आणि एक 12चा आहे. त्यानंतर 2चा टाईम आहे आणि त्यानंतर रात्री 11 वाजताचा टायमिंग आहे. तर एक त्या काटा गावच्या बाजूचंच एक गाव आहे. तर त्या गावामधला एक ॲटो चालक तर तो पलीकडच्या गावामध्ये एक भाडं घेऊन गेला होता रातच्या टायमाला. तर काही कारणामुळे किंवा त्याला त्या गावामध्ये खूप उशीर झाला तर त्याने असा विचार केला की बा आता अर्ध्या 1 तासामध्ये ट्रेन सुद्धा या स्टेशनवरती येते. तर आपल्याला होऊ शकते की आपल्या गावाकडे आपण चाललो तर त्याच्या आधी 2 गावं लागतात आपल्या गावात पोहोचायच्या आधी. तर आपल्याला सवाऱ्या वगैरे मिळतील. तर या आशेने किंवा कुठल्याही व्यक्तीला अशी आशा असते की काही त्याचा व्यवसाय जर असला तर की 2 पैसे आपल्याकडे जास्त आले पाहिजे. तर याच आशेने तो त्या स्टेशनवरती थांबते. मग थांबल्यानंतर 1 तासाने ट्रेन येते, म्हणजे ट्रेन अर्धा तास लेट होते की अर्ध्या तासाने ट्रेनला यायचं होतं ते अर्धा तास लेट होते. तर मग तो 1 तास तिथं थांबते. तर ट्रेन येते आणि ट्रेन 2 मिनटं थांबते, ट्रेन निघून जाते. पण स्टेशनच्या बाहेर कोणी त्याला येताना दिसत नाही. तर त्याला असं वाटलं की बा छोटं स्टेशन आहे आणि बाहेरही म्हणजे जसं की सिटीमधले जे स्टेशन असतात बाहेर काही दुकानं वगैरे ॲटो वगैरे म्हणजे खूप अशी गर्दी असते. तर असं खेड्यागावामधलं जे स्टेशन आहे तशी तिथं काही अशी व्यवस्था नसते. तर मग त्याला असं वाटलं बा सवाऱ्या आले जरी असतील तर त्या प्लॅटफॉर्मवरच बसले असतील, तर काहून आपण एकदा चक्कर मारून येऊ, बघून येऊ. तर प्लॅटफॉर्म जो होता तर असे दूर लाईट होते, म्हणजे लाईटांचं खूप असं डिस्टन्स होतं. तर तो असा बघत होता तर त्याला त्या प्लॅटफॉर्मवर एकदम शेवटचा लाईट जो होता तर त्या लाईटाच्या जवळपास जो बेंच असतो ना टाकलेला बसण्यासाठी त्याच्यावर एक बाई त्याला अशी बसलेली दिसली. तर त्याच्या मतानं यार बाई ट्रेनमधून उतरली आणि तिथं बसलेली आहे, तर आपण विचारू की बा कुठं चाललंय म्हणून. तर मग हा त्याच असा विचारामध्ये असा समोर निघते आणि त्या बाईपर्यंत पोहोचते आणि त्या बाईला विचारते की बा ताई तुम्हाला कुठं जायचं. तर
आधी तर त्या जे बसलेली बाई असते तर ते काही म्हणजे असं रिॲक्टच करत नाही. हा, तर हा पुन्हा विचारते की बा तुम्हाला कुठं जायचं, माझ्याकडे ॲटो आहे, मी तुम्हाला सोडून देऊ शकतो, कारण की माझ्या गावाकडे जर चालले असाल तर मी तिकडेच चाललो. तर ते म्हणते की बा म्हणजे त्याचं जे गाव आहे त्याच्या गावाच्या समजा पलीकडे एक गाव म्हणजे आउटसाईडला, तर त्या गावाला मला असं जायचं. तर तो मग म्हणते ते खूप लांब आहे, म्हणजे की बा मी तर घरीच चाललो होतो आणि तिथून माझ्या गावापासून ते खूप लांब आहे, तिकडे म्हणजे आउटसाईडला जावं लागते. तर ते बाई बोलली की बा मी तुम्हाला म्हणजे तुम्ही पैसे किती घेसाल, तरी बी जर तुम्हाला नसेलही यायचं तरी तुम्ही पैसे किती घेसाल. तर तो म्हणे की बा मी 500 रुपये घेणार. तर ती बाई म्हणे की 500 नाही 700 देतो, पण मला घरपोच तुम्ही नेऊन सोडा. तर तो म्हणे काय म्हणे एवढ्या रात्री म्हणे तुम्ही आले, तर बा मला घरी जायचं होतं आणि मी सवाऱ्या घ्यायसाठीच आलो होतो, पण मी बघत होतो सवारी की माझ्या गावाच्या आधीचं जे गाव आहे त्या गावातले किंवा माझ्या गावातले. पण मग ती बाई अशी बोलली की बा मी एकटीच बाई आहे आणि तुमच्यापाशी ॲटो असूनही तुम्ही मला घरापर्यंत सोडू शकत ना का, कारण माझ्यासोबत कोणी माणूस नाही आहे किंवा कोणी सोबतीला नाही आहे, मोबाईल पण नाही म्हणे माझ्याकडे. तर मग तो ठीक आहे म्हणे, ॲटो चालक जो होता, बसा म्हणे तुम्ही ॲटोमध्ये. तर मग लागे रस्त्याने निघले ते, ॲटोत बाई बसलेली होती. तर याचं म्हणजे लक्ष समोर रस्त्याकडेच होतं. तर एकदमच याचा ॲटो रस्त्यामध्ये बंद पडला, रस्त्यानेच. तर बंद पडला ॲटो. तर याला असं किंवा समोर कोणीतरी उभा आहे, कोणी असा म्हातारा माणूस कोणी उभा आहे. तर तो म्हातारा माणूस त्याला असं जोरानं हाक मारून विचारते की का हो कुठं चालले एवढ्या रात्री. तर तो म्हणला की बा मी या समोरच्या गावाला राहतो आणि एक सवारी आहे म्हणे, तेवढी सवारी सोडतो. तर तो जो म्हातारा होता तिथं उभा, तो म्हातारा त्याला म्हणत होता की अरे सवारी गिवारी काय सोडतं, जाय घरी. हा, तर त्यानं त्या म्हाताऱ्याची गोष्ट म्हणजे काही अशी कानावर घेतली नाही. तर तो पुन्हा त्याच्या ॲटो म्हणजे दुरुस्त करायच्या याच्यात होता. तो बघत होता की बा ॲटोला काय झालं. तर तेवढ्यात त्याचं लक्ष पुन्हा त्या म्हाताऱ्याकडे गेलं, तर तिथं म्हातारा नव्हता, नाही. तर मग हा विचारात पडला की इथं समोर एक म्हातारा होता, मग नेमका आता गेला कुठे. तर त्या बाईला तो विचारत होता की ताई इथं समोर तो म्हातारा उभा होता, दिसला का तुम्हाला. तर ते जे मागे बाई बसलेली होती ते बाई म्हणे मला तर कोणीच नाही दिसलं, मला कोणीच नाही दिसलं म्हणे. रात्र होते, बाई त्याला म्हणत होती की रात्र खूप झाली म्हणे आणि तुम्ही दारू वगैरे पित असताल म्हणे, तर तुम्हाला जास्तच दिसते. म्हणजे बाई अशी किंवा त्यांच्या त्या ॲटो चालक जो होता की त्याच्या जशी काय भांडणावर आली. हा, तर ॲटो चालकला वाटलं यार या बाईशी वाद घालण्यात काही अर्थ नाही आहे, आपण आपलं कामच करा. तर तो ॲटो सुरू केला आणि ॲटो त्याने पुन्हा स्टार्ट केला आणि रस्त्याने निघले. तर मागे जे बसलेली बाई होती, तर ती बाई त्या ॲटो चालकवाल्याला म्हणत होती का म्हणे तुमचं भूत प्रेत अशा गोष्टीवर म्हणे तुमचा विश्वास आहे का, बाई म्हणत होती. तर म्हणे का एकदम का विचारतं, म्हणजे तो एकदम असा चकित झाला. म्हणजे एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीशी बोलतो या काही कोणत्याही विषयावरून समजा, तर सहसा भूत प्रेत या अशा गोष्टीचा विषय कोणी लवकर काढत नाही. आणि तोही रातचा विषय आणि ॲटोमध्ये दोघंच आणि रस्त्याने म्हणजे मागेही कोणी नाही समोरही कोणी नाही, जंगल एरिया. तर मग तो तो ॲटो चालक जो होता तो म्हणे की बा एकदम असं म्हणजे की तुम्ही असे का विचारता किंवा नेमकं किंवा
एखादा विषय काढताना किंवा देवाचा काढा या दुसरा कुठला असा एखादा, हा, तर तुम्ही एकदम भूताचा विषय का काढता? तर म्हणे नाही नाही, की जसं की बा तुम्ही आता म्हणत होते की तो तुम्हाला एक म्हातारा दिसला, पुन्हा तुम्ही बघितलं तुम्हाला तो दिसला नाही, तर याच्यावरून एक तुमचा अनुभव काय म्हणते? तर ॲटो चालक म्हणत होता की समोर जो म्हातारा होता तर असू शकते तो कुठं आजूबाजूला गेला असणार, की माझ्या नजरमधून तो चुकला आणि तो कुठं आजूबाजूला गेला, की असं होऊ शकते की एखादा व्यक्ती आपल्या समोर असते, आपली नजर दुसऱ्या दिशेला गेली तर तो जर थोडासा बाजूला कुठं कशाच्या आडी गेला तर तो आपल्याला दिसत नाही तिथं. तर होऊ शकते माझ्यासंग अशातला भाग झाला असणार. तर मागे बसलेली बाई म्हणत होती की मग याचा अर्थ असा की तुमचा भूत प्रेत या गोष्टींवरती तुमचा विश्वास नाही. तर तो म्हणे हो, माझा काही भरोसा नाही आहे त्याच्यावर. तर मागे बसलेली बाई म्हणे का भरोसा नाही? दिसत नाही म्हणून का? तर म्हणे हो तसंच काही. तर म्हणे मग तुमचा देवावर भरोसा आहे का? तर म्हणे हो. तर म्हणे मागे बसलेली बाई जी होती तर ते म्हणे की देवावर भरोसा का आहे, मग तुम्हाला देव दिसते का? तो म्हणे नाही. तर मग जिथं म्हणे तुम्हाला भूतावर विश्वास नसेल तर देवावर ठेवू नका, कारण की देव पण सुद्धा कोणाला दिसत नाही. हा. तर तो म्हणे नाही नाही, देव दिसत नाही, पण एक देवाचं एक म्हणजे असं काही एक शक्ती या आपल्याला जाणून येते. तर मग ती बाई म्हणत होती जशी देवाची शक्ती जाणून येते तशीच भूताचीही शक्ती कुठे ना कुठे जाणून येते, म्हणजे माणसाला ते भासवते. तर तो म्हणे मग तो ॲटो चालक जो होता मग तो म्हणत होता की जाऊ द्या ना ताई, तुम्ही दुसऱ्या गोष्टींवर चर्चा करा. मग तुम्ही एवढ्या रात्रून कुठून आल्या? तर म्हणे स्टेशनहून. अरे म्हणे ताई, स्टेशनवर तर मीच भेटलो तुम्हाला, व ट्रेनने तिकून कुठल्या गावाहून आल्या? तर म्हणे माझं गाव समोर आहे म्हणे, ज्या गावाला तुम्ही मला चालवलं. म्हणजे बाई जे बोलत होती ते याच्या दिमागामध्ये नेमकं येतच नव्हतं, की याचा प्रश्न आणि तिचं उत्तर वेगळंच होतं, की हा जो विचारत होता ते बाई बिलकुल सांगायचीच नाही, ते वेगळंच सांगत होती. की मग बा आता त्याने पुन्हा एकदा विचारलं की बा बघतो, म्हणजे असं त्याला वाटलं की बा विचारावं म्हणून, की मग त्या बाईला त्यानं विचारलं बा तुमचं लग्न वगैरे झालं का? तर ती म्हणे बाई म्हणे नाही. तर हा म्हणे का? की ते बाई म्हणे की बा मेलेल्या व्यक्तीचं लग्न कसं होणार? हो. तर याने तेवढ्याच जोरात असे ब्रेक मारले, तेवढ्याच जोरात ब्रेक मारले आणि असा घामाझोक लोटपोट झाला आणि खाली उतरला ॲटोच्या, आणि चक्क त्या बाईला असे हात जोडत होता, थरथर कापत होता. त्या बाईला हात जोडत होता. ताई म्हणे प्लीज या, तर म्हणे तुम्ही इथं उतरा आणि तुम्ही दुसरं कशानेही जा म्हणे, मला घरी जाऊ द्या. नाही तर म्हणे बा तुम्ही दुसरं काही असं मला घाबरण्याजोगतं बोलू नका. तर मग ते बाई अशी ॲटो चालकला बघून हसत होती अशी खूप, म्हणजे अशी. तर ॲटो चालक पुन्हा असा विचारात पडला की बाई राव घाबरवते, स्वतःच हसते, की मी माणसासारखा माणूस असून एवढा घाबरलो आणि घामाझोक झालो, बाईला काही फरकच पडत नाही. तर लागे ते बाई पुन्हा म्हणते अहो चला म्हणते, काय एवढं घाबरता म्हणते तुम्ही माणसासारखे माणसं, व मस्करी केली. मग ॲटो चालक पुन्हा ॲटो चालू करते, त्याचं गाव येते. तो म्हणते तुम्ही या गावापासून आता तुम्ही जा, तुम्ही तुमच्या परीनं, मला आता समोर नाही यायचं. तर मग ती बाई पुन्हा एकदा अशी गरम बोलते की तुम्हाला सोडूनच द्यावं लागणार, नाही तर मी तुमच्या घरी. मग हा विचारा पडते बा माझ्या इथं बायको आहे, लेकरू आहे, आणि हे बाई जर आपण घरी घेऊन गेलो तर उगाच कशात काही नाही आणि बायकोचं माझं भांडण होणार. मग या विचाराने तो म्हणते बा चला मग आता तुम्हाला नेऊनच सोडतो. तर त्या बाईला घेऊन जाते म्हणजे त्या बाईच्या गावामध्ये, आणि मग ते बाई
उतरते ॲटोच्या खाली आणि त्याला 300 रुपये देते ॲटोवाल्याला. तर ॲटो चालक म्हणते की बा 700 रुपये सांगितले होते, तुम्ही 300 देता. तर बाई म्हणे हो ठीक आहे, तुम्ही थांबा इथं, मी घरातून घेऊन येतो, माझ्याकडे नाही आहेत. तर म्हणे ठीक आहे बा, घेऊन या. तर ती बाई समोरच्या घरात जाते. मग हा खूप वाट बघते, तिथं वाट बघते खूप, म्हणजे रात्रीचे याला 2-2:30 वाजतात. अजून बाई नाही आली, अजून नाही आली. मग एक तर त्या बाईकडे काही मोबाईल नव्हता, हा नंबर कशाला घेईल, मोबाईल असो की नसो. तर मग तेवढ्याच रात्री मग हा असा विचार करते की आता आपल्याला त्या बाईच्या दरवाज्यात जायला पुरते ना, आवाज द्यायला पुरते. तर मग हा जाते आणि घर असं दरवाजाची अशी साखळी वाजवते. तर आधी दरवाजा कोणी उघडत नाही, तर असा 4-5 वेळेस वाजवते, हो ताई हो ताई म्हणून आवाज देते. मग एक म्हातारी बाई येते आणि दरवाजा उघडते. तर ते बाई म्हणते एवढ्या रात्री कोण आलं, कोण पाहिजे तुम्हाला, कशासाठी आले एवढ्या रात्री. हां. तर म्हणे आत्ता म्हणे एक बाई आली म्हणे, तुमची मुलगी आहे की सून आहे कोण आहे म्हणे, ॲटोमध्ये आले म्हणे आणि 700 रुपयात आणलं मी त्यांनी इथपर्यंत. त्यांनी बा मला 300 रुपये दिले, 400 रुपये घ्यायचे होते. तर ते म्हणत घरातून आणून देतो मी, 1 तास झाला होतीच उभा, त्यांचा काही पत्ताच नाही. तर ती जे म्हातारी बाई होती ती बघत होती. हां. तर म्हणे माझ्या घरात तर म्हणे बाबा कोणती बाई नाही आली, मी एकटीच राहतो म्हणे इथं. म्हणे नाही आत्ता या घरामध्येच आली म्हणे, आणि मी इथं बघितलं की ॲटोच बघा म्हणे तुमच्या घरासमोर उभा आहे. अरे असं होऊच शकत नाही. तर ती म्हातारी म्हणते तुम्ही अंदर या म्हणते, इकडे 2 मिनटं. हा अंदर येते. मग म्हातारी म्हणते बा असं काहीही आमच्या इथं कोणी आलं नाही, तुम्ही पूर्ण घर फिरून बघू शकता. तर ह्याला वाटते की बा लपून गिपून बसली असणार. हा घरामध्ये बघतो असे, म्हणजे जे काय 2-3 रूमा, त्या रूमामध्ये असा बघतो, पण याला कोणीही दिसत नाही. तर एकदम याचा अचानक याची अशी नजर जाते भिंतीकडे. तर भिंतीवर ते फोटो लावलेला असते. तर फोटो बघते तेच बाई की जे ॲटोमध्ये बसून आली होती, त्याच बाईचा फोटो. तर त्या जे म्हातारी बाई होती, तर तिला तो ॲटो चालक म्हणतो की बा हा जो फोटो लावलेला आहे तर हा कोणाचा आहे. तर म्हणते माझ्या मुलीचा. अरे ह्याच तर ताई आल्या म्हणे ॲटोमध्ये बसून. तर म्हातारी म्हणे बाबा तू डोसक्या गिसक्यावर पडला का. म्हणे का. अरे 3 वर्ष झाले म्हणे माझ्या मुलीला मरून, आणि ते कुठून तुझ्या ॲटोमध्ये येणार. ॲटो चालक तिथंच खाली बसतो. त्याला फुल घाम येतो आणि म्हणजे त्याला असं सुचत नाही नेमकं आता म्हणजे घराकडे पळाव की इथंच झोपाव की काय करावं. खूप घाबरतो, असा थरथर हालतो. तर ती म्हातारी आजी त्याला म्हणते बाबा काय झालं तुला एवढं घाम यायला असं तसं. तर म्हणते मग तो खूप असे म्हणजे त्याच्या आईची देवाची त्याच्या लेकरांची शपथ खूप अशी खात होतो. आणि तो म्हणतो मी खोटं नाही सांगत म्हणते की मी या ताईलाच ॲटोमध्ये आणलं. तर ते आजीबाई त्याला 1 गिलास पाणी आणून देते. त्याला म्हणते बाबा पाणी पी आणि तू लवकर निघ, जाय तू आरामाने जाय तुझ्या घराकडे, काही होणार नाही तुला, काही त्रास होणार नाही, तू जाय. तर मग हा विचार करत ॲटोच्या जवळ येतो. तर ॲटोच्या मागच्या सीटवर 400 रुपये ठेवलेले असतात. जे मागण्यासाठी गेला होता ते ॲटोमध्येच होते. ते ॲटोमध्ये ठेवलेले होते. कशी घेतली. तर तो तेवढे तर पैसे घेत नाही, ते पैसे घेते आणि परत त्या म्हातारीला आवाज देते की म्हणते हे 300 रुपये मला दिलेले आणि हे 400 रुपये म्हणते ॲटोच्या सीटवर ठेवलेले होते.
ते म्हातारी खूप चिडते त्याच्यावरती, ओरडते त्याच्यावर. अरे तू जा म्हणते बाबा घरी. तर हा ॲटो चालू करते आणि रस्त्याने खूप असा विचारात, म्हणजे असा मागे बघते बसलेला आहे का कोणी, समोर बघते मागे बघते समोर, असं की मग घरी येते. घरी येऊन मग तो खूप असा आजारी पडतो, असा बिमार, की त्याला असं म्हणजे ॲटोमध्ये तो बसला की त्याला असा भास व्हायचा की जशी ती बाई मागेच बसलेली. तर मग कोणाकडे जाऊन त्याने ही गोष्ट सांगितली. त्याला काही पाणी वगैरे काही धागादोरा दिल्यानंतर तो रिलॅक्स झाला, म्हणजे तो थोडा बरा झाला तो. त्यानंतर त्याने रातच्याला असा किंवा आपण एखादा भाडं म्हणा की सवाऱ्या म्हणा, असा तो कधीच घेऊन गेला नाही. अशी ही स्टोरी होती की ज्याने आपल्याला सांगितली काटागावची. तर काटागाव जे आहे, तर ते जे जे सांगितलं होतं ज्या बाईचं भूत, म्हणजे तर ते बरेचसे ॲटो चालकला असं आढळलेलं आहे. तिथे घडलेलं 5-6 जणांसोबत. तर असं 4-5 लोकांसोबत ते घडलेलं आहे. आणि बरेचसे ॲटोवाले जे आहेत तिकडचे, तर त्यांच्यामध्ये हे चर्चा नेहमी असते की रातच्या टायमाला जर एखादी बाई जर दिसत असेल तर ॲटो थांबवायचाच नाही. तर काही ॲटोवाले म्हणतात की ॲटो जर नाहीच थांबवला आपण, तर ज्या समोर जंगलातून बा असा एक टर्न येतो, त्या टर्न पाशी तो ॲटो एकदम म्हणजे जाऊन तिथं ॲक्सिडेंट होतो, नाही तर पलटी होतो. तर ॲटोवाल्यांमध्ये मग असे त्यांचे म्हणजे वैयक्तिक विचार आहेत की मग रातच्या टायमाला त्या रोडवर जायचंच नाही. आणि जर जायचंही असेल तर मग नेमकं 2-3 जण तरी सोबत, म्हणजे जाताना पण येताना पण. त्यावेळेसच मग ते जातात. नाहीतर मग या गावामधून त्या गावामध्ये भाडं न्यायचं आहे सवाऱ्या, आणि भाडं जसं सवाऱ्या तिथं सोडून आपण मग एकटंच घरी यायचं, तर या पद्धतीचं अजिबात करायचं नाही. अशी ही स्टोरी होती.